मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही त्यांच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजेच येणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर पहा, महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू आहे त्या सर्व लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची। कारण की जानेवारी महिना समाप्त झाला आहे, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता योजनेच्या लाभार्थी महिलांना वितरित करण्यात आला नाही। तर लाभार्थी महिला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची वाट बघत आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांना सुरू आहे अशा सर्व महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे। जानेवारी महिना पूर्ण संपलेला आहे, तरीही जानेवारी महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वाटप करण्यात आलेला नाही आणि म्हणून लाभार्थी महिला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वाटप करण्यात येईल याची वाट बघत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिला घेत होत्या यापैकी काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही। तर या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल असा महिलांना पडलेला प्रश्न आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना सुरू होते, योजनेचा हप्ता ज्या लाभार्थी महिलांना मिळत होता, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये काही महिलांना हप्ता आलेला नाही। तर ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की योजनेचा लाभ आपल्याला सुरू असताना हप्ता का थांबला आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे। यामध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्या महिलांकडून KYC करत असताना चूक झाली आहे। अशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही। तर पहा, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही यामध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्यांच्याकडून KYC प्रक्रिया पूर्ण करत असताना चुका झालेल्या आहे आणि म्हणून त्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। तर या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून यामध्ये ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता नक्कीच मिळेल। परंतु KYC चुकलेल्या महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर पहा, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशा राहिलेल्या सर्व महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता नक्कीच मिळणार आहे। परंतु KYC चुकलेल्या महिलांची कागदपत्रांची पडताळणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा हप्ता जमा करण्यात येणार नाही। ही कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच हप्ता जमा करण्यात येणार आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा केला जाईल याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे। परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा करण्यात येणार आहे याविषयी कोणतीच अधिकृत माहिती आलेली नाही। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा करीत आहे। याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले आहे। परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना कधी मिळणार आहे याविषयी कोणतीही तारीख समोर आलेली नाही किंवा कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा करण्यात येईल लाभार्थी महिलांना याविषयीची अधिकृत माहिती आल्यानंतर या चॅनलवर लवकरात लवकर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।